नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे। लक्ष्मी आणि सरिता लीलाच्या घरी आलेले असतात। त्या साखरपुड्याची साडी घेऊन आलेले असतात। त्यावेळेस लीलाची मावशी आई म्हणते की लीला तुमची सासू होणार आहे तर तिला तुमच्यापेक्षा भारी म्हणजे 5 लाखाची तरी साडी हवी आहे। त्यानंतर ती म्हणते की आता ठीक आहे, तुम्ही एवढ्या प्रेमाने साडी आणली आहे तर चालेल असं म्हणून त्या दोघीजणी लीलाला साडी घालण्याचा प्रयत्न करतात आणि तिचं लक्ष अंगठीपासून विचलित करतात। असं करून लक्ष्मी त्या बॉक्समधली अंगठी हळूच चोरून तिच्या पर्समध्ये टाकते आणि घरी घेऊन जाते। त्या दोघीजणी फार खुश झालेल्या असतात की आता अंगठी हरवल्यामुळे लीलाचा साखरपुडा एजंटशी होणार नाही, तर लक्ष्मीची बहीण श्वेता हिच्याशी एजंटचा साखरपुडा त्या दोघींना करायचा असतो। आणि त्या दोघीजणी लगेच श्वेताला फोन लावतात आणि म्हणतात की तू काहीच काळजी करू नकोस, आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तू साखरपुड्या दिवशी आवरून आईबाबांना घेऊन ये। 100% एजंटचा साखरपुडा लीलाशी होणार नाहीये तर तुझ्याशीच होणार आहे। इकडे साळुंखेला प्रतीकने भेटायला बोलवलेलं असतं। तो त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करत असतो आणि तो एजंटना भेटायला आलेला असतो। इकडे लीला साखरपुड्यासाठी छान तयार होत असते आणि तेवढ्यात एजंटचा फोन आलेला असतो की अंगठी दाखव। त्यावेळेस लीला अंगठी बघते आणि त्यावेळेस तिला कळतं की अंगठी या बॉक्समध्ये नाही आहे। ती प्रचंड घाबरलेली असते। तेवढ्यात मावशी आई एजंटशी बोलते आणि म्हणते की आहे अंगठी आणि लीला तयार होत आहे, आपण तिथे आल्यावर बोलूया असं म्हणून मावशी आई ती वेळ निभावून नेते। मावशी आईला हे लग्न झालेलं फार महत्त्वाचं असतं। आता काय एजेला कळणार का अंगठी हरवलेली आणि एजे लीलाशी साखरपुडा करणार का अंगठी कोणाला सापडणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे। पाहत रहा नवरी मिळे हिटलरला।